इंदुबाई बदाने प्रतिष्ठान बोरकुंड संचालित श्री शिवाजी सैनिक विद्यालय प्राचार्य श्री शरद बेहरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न. याबाबत अधिकृत असे की धुळे तालुक्यातील मोराणे येथील इंदुबाई बदाने प्रतिष्ठान बोरकुंड संचालित श्री छत्रपती शिवाजी सैनिक विद्यालयातून येथील विद्यालयाचे प्राचार्य श्री शरद भास्कर बेहरे हे प्रदीर्घ 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 30 एप्रिल 2026 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आज दिनांक 16 मे 2026 रोजी 10 वाजता धुळे शहरातील श्री मॅरेज लॉन्स या ठिकाणी नकाने रोड धुळे येथील सभागृहात सत्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, इंदुबाई बदाने प्रतिष्ठान बोरकुंड अध्यक्ष बाळासाहेब बदाने, इंदुबाई बदाने प्रतिष्ठान सचिव सौ शालिनीताई बदाने, माजी आमदार शरद पाटील, विधान परिषद माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे, शिक्षक उपसंचालनालय पुणे उपसंचालक मोहन देसले, उपमहापौर ज्योत्स्नाताई पाटील, नगरसेवक शीतल पाटील, आरवी पाटील, शासकीय विद्यानिकेतन प्राचार्य डॉक्टर जे.एस. पाटील, आर.आर. पाटील, राजेंद्र देसले, माजी जिप सदस्य वीरेंद्र गिरासे, माजी जिप सदस्य आशुतोष पाटील, गट शिक्षण अधिकारी विठ्ठल घुगे, धुळे नंदुरबार जिल्हा पतसंस्था संस्थापक टी.पी. शिंदे, माजी म्हाडा सभापती किरण शिंदे, माजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर शिवाजीराव पाटील, संग्राम पाटील, कमलेश देवरे, जखाने, माजी सरपंच सुनील बेहरे, नगरसेवक देवेंद्र सोनार, स्वीकृत नगरसेवक नरेश चौधरी, कुसुंबा एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष अविनाश शिंदे, शिवसेना उपनेत्या शुभांगीताई पाटील आदी सर्वच मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्री शिवाजी सैनिकी विद्यालय मोराणे प्राचार्य शरद बेहरे यांचा आज सेवापूर्ती गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळेस कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. तदनंतर मान्यवरांचा या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यात आले. या मनोगतात प्रामुख्याने गेल्या अनेक वर्षे या ठिकाणी शरद बेहरे प्राचार्य यांनी आपली सेवा बजावली. अनेक विद्यार्थी त्यांनी घडविले. आलेल्या मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. तर येत्या काळात देखील आपण जरी सेवानिवृत्त झाले तरी इंदुबाई बदाने प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावे, प्रशासकीय अधिकारी म्हणून जबाबदारी पाडावी व या ठिकाणी कामकाज करावे असे आश्वासन या ठिकाणी इंदुबाई बदाने प्रतिष्ठान चेअरमन बाळासाहेब बदाने यांनी मनोगतातून व्यक्त केले. तर प्राचार्य श्री भास्कर बेहरे हे राहणार जखानेचे असून जन्म जखाने येथे झाला. पहिली ते दुसरी शिक्षण जखाने गावातच केले. तर शिवाजी हायस्कूल हातेड या ठिकाणी 5वी ते 10वी पर्यंत त्यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर प्रताप कॉलेज या ठिकाणी BSc BEd शिक्षण घेऊन क्लासेस सुरू केले. 1991 वर्षी त्यांनी श्री राजे संभाजी छत्रपती सैनिकी स्कूल मोराणे या ठिकाणी आदर्श प्राचार्य म्हणून भूमिका या ठिकाणी जबाबदारी पार पाडली, कार्यरत झाले. त्यांना 2 मुले असून शुभम बेहरे UPSCतून 296 रँकने या ठिकाणी उत्तीर्ण झाला. तर मानस बेहरे देखील MBBS नीट परीक्षेत मेरिट घेऊन ठाणे येथे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी बेहरे यांनी आपले कार्य बजावले व आपल्या मुलांना देखील उच्च शिक्षित केले. अशा या सेवापूर्ती सत्कारार्थी शरद बेहरे सर यांचा आज सेवापूर्ती सत्कार असल्याने या ठिकाणी अनेक मान्यवर, विविध पक्ष संघटना, पदाधिकारी, शिक्षक संघटना यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर कार्यक्रमासाठी प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, श्री छत्रपती सैनिकी विद्यालय मोराणे, प्रनेर, मुक्तांगण शैक्षणिक संकुल बोरकुंड, जखाने ग्रामस्थ आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन SD भावेशकर सर यांनी केले. एक शिक्षक नव्हते, एक गणिताचा शिक्षक म्हणून त्याचं शिक्षणात झालं शकतं. परंतु सरांनी एकदा माझ्या हातात घेतला तर जीवनाचे सर्व मूल्य विद्यार्थ्यांना एका 10 मिनिटात दररोज वेगवेगळ्या पद्धतीने मांडणारा हा शिक्षक होता. शिक्षक आणि मॅनेजमेंट याच्यामध्ये कसा समन्वय साधला जावा आणि त्याच्यातून चांगला आउटपुट कसा मिळावा यासाठी सतत झगणारा हा शिक्षक होता. जसं शिव म्हटलं की आपल्या स्वतःच्या मुलाच्या यशापायशाचं ज्याला अभिमान आणि शुद्ध असेल त्याच पद्धतीने आपली खेड्यापाड्यातून आलेला प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशात त्यापेक्षा इन्व्हॉल्व होणारा शिक्षक होता. त्यांनी त्याच्या 35 वर्षाची जी प्रदीर्घ सेवा केली
त्याच्यातील किमान 10 वर्ष सेवा आम्ही सोबत अनुभवलेली आहे. त्यांचा एक माजी विद्यार्थी इथं येऊन आपण व्यक्त केलं होतं. सरांचा आवाज जरी निघाला कॅम्पसमध्ये तरी तिच्या फील्ड ऑफ सायन्स पाहिजे. एक आदरयुक्त दरारा भीती विद्यार्थ्यांमध्ये होती, एक आदर शिक्षकांमध्ये होता. आणि सरांनी जर एखादी भूमिका आपल्याबरोबर मांडली तर ती भूमिका देखील आम्हाला कशी मान्य करून घ्यायची हे सर आवडत होतं. मॅनेजमेंटमध्ये एखादा विषय मांडावा लागला आणि तो शिक्षकांच्यासाठी शाळेच्यासाठी जर योग्य असेल तर तो त्याच्या वेळी कसं उतरण्याचं सरांकडे होतं. सर आजही प्राचार्य पदाची धोरण सांगत असताना त्यांचा विशेष शिक्षक म्हणून काम करत होते. दररोज त्यांना दिलेली सेवा क्रिकेट पिरियड ते अतिशय काटेकोरपणे जात होते. आजही 10वी विद्यार्थी गणिताच्या बाबतीत ते असावे यासाठी आग्रही होते. पण आपला हा खास अनुभव त्यांनी शालेय कामामध्ये मॅनेजमेंटमध्ये अतिशय उत्कृष्ट सेवा केली आहे. आम्ही 10 वर्षांसोबत काम करतो. तसंही जेव्हा आम्ही सैनिकी शाळेला टेकओव्हर करायला घेतलं होतं त्या शाळेचा जो इतिहास घेतला त्याचं सगळ्या ठिकाणी नाव जोडलं होतं बेरे सरांचं. आणि त्या बेरे सरांना जेव्हा आम्ही मुक्तांनी शैक्षणिक संकुल चालू केलं तर इथं तिथं शिफ्ट करण्यासाठी अक्षरशः त्यांच्या मनाविरुद्ध त्याला निर्णय घ्यायला लावला. पण मला हे माहिती होतं की मुक्तांना सारखं नवीन शाळेकडे होतं तर त्याला चांगल्या पद्धतीने शिक्षण करून गटवृक्षण प्राप्त करत असेल तर तिथं चांगल्या प्रशासनाची गरज आहे. आणि म्हणून आम्ही सरांना शिकलो. सरांच्या इच्छेनुसार शेवटच्या त्यांच्या ह्या वर्षभराच्या काळामध्ये काही महिन्यामध्ये त्यांना पुन्हा सैनिक शाळेत काम करायला मिळालं. परंतु यापुढे देखील सरांची ही सेवा जरी शुभ किती म्हटलं की सरांनी निवृत्त व्हावून आपल्या तब्येतीवर लक्ष द्यावं तरी मला असं म्हणायचं आहे त्यांचा फिटनेस चांगला आहे. शुगरचा थोडा त्रास आहे त्या ते कंट्रोल करतीलच. परंतु या पुढच्या काळात देखील मुक्ताच्या एज्युकेशन कॅम्पस असेल किंवा इंदुबाई बघाणे परिसराच्या इतर कुठल्या विद्याशाखा असतील तर यांच्यावर प्रशासकीय जबाबदारी त्याला सोपवण्यात जाणार आहे आणि ते स्वीकारणे. सरांनी जसं आपल्या मुलांना शिकवलं किंबहुना अधिक मार्गदर्शन त्यांनी शिक्षक शाळेच्या मुलांना केलेलं आहे. मला असं वाटतं कदाचित त्यांनी त्याचा वेळ तेवढा वेळ विद्यार्थ्यांना दिला तेवढा मुलांना देखील दिलेला नाही हे मी अनुभवलेलं आहे. पुरुषासाठी चांगलं करतो तेव्हा नियती आपल्यासाठी निश्चितच चांगलं आखून ठेवते किंवा आपले पुण्यात टाकते याचं उत्तम उदाहरण सगळं केलं आहे. आज प्रत्येक पालकाला प्रत्येक बापाला जे वाटतं प्रत्येक शिक्षकाला जे वाटतं की माझा मुलगा कुठल्या स्तरावर जावा त्याने काय करावं तर मला असं वाटतं सरांच्या मुलांनी अतिशय टोकाचं शिखर गाठलेलं आहे. अतिशय उच्च टोकाचं शिखर ठेवलेलं आहे की हे याच्यात सरांचे कर्म हे त्याला घालवत आहे. आणि म्हणून या निमित्ताने मी सरांना एकच सांगेन की उर्वरित आयुष्यासाठी मला शुभसमाधान राहावं, तुमची तब्येत सदृढ राहावं आणि तुमची सेवा समाजाला नेहमी मिळत राहावं. आपण म्हणतो की आपण सर निवडून झाला काही व्यक्ती दिला म्हणा परंतु सरांनी ज्या ज्या विद्यार्थी घडवले ज्यांना ज्यांना या समाजासाठी पुढे आणलं त्यांच्या मार्फत सेवा होईल त्याचं इन्डायरेक्ट क्रेडिट सरांना मिळणार आहे. आपण एखादा विद्यार्थी समजा तो डॉक्टर आहे किंवा इंजिनियर आहे किंवा काही पदाधिकारी आहे अधिकारी आहे त्याच्या मागे नाव आलं असं बापाचं आहे. परंतु जर त्याचा पूर्ण अधिक आपण मागितला बघितला किंवा त्याने एखाद्या ठिकाणी भावना व्यक्त केली तर त्या ठिकाणी शिक्षकाचा एकूण शिक्षकाचा आवडून उल्लेख करतो. तसे असे शेकडो विद्यार्थी असतील की ज्यांच्या जीवनात सेवेत असतील की त्यांचा आवडून उल्लेख करतील. आजच एक पेपर न्यूजवर वाचत असत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या राष्ट्राच्या व्हीपी गेला त्यांच्या शिक्षकाला पाचारण केलं. ती शिक्षिका देखील आता वयोवृद्ध होती कारण मुळात ते व्लादिमीर पुतिन 73 वर्षाचे आहे. तर त्यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आपल्या शिक्षिकेच्या विषयीचा आदर व्यक्त केला. म्हणजे जी त्याची प्रतिमा आहे त्याच्या अतिशय विरुद्ध जाऊन म्हणजे एखाद्या शिक्षकाच्या प्रती एखादा राष्ट्राचा अध्यक्ष देखील आपण व्यक्त करतो आणि आपल्या सर्वसामान्य शिक्षकात आपला विद्यार्थी आपण व्यक्त करतो असं हे व्यक्तित्व असतं. आणि अशा व्यक्तित्वाला त्यातल्या एका घटकाला आपण निरोप देत आहोत. तर निरोप म्हणजे नियतकालीन वयोमानानुसार दिलेला हा निरोप समान जरी असला तरी पुढच्या काळामध्ये ते आपल्या समाजसेवा करत राहतील ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्व माता भगिनी आणि सज्जन खरं म्हणजे आज माझा बोलण्याचा दिवस नाही मी बोलणारही नाही
असं सांगण्यात आलं की खूप संघर्ष केला वगैरे वगैरे. ही गोष्ट खरी असली तरी सर्वच लोक आपल्या जीवनामध्ये संघर्ष करतात. संघर्षाचं स्वरूप मात्र थोडं वेगवेगळं असतं. ज्याला जशी पार्श्वभूमी लाभलेली असते त्याच्यातून तो माणूस उभा राहत असतो. संघर्षाचं तर उत्तम उदाहरण आमचे चेअरमन साहेब आहे. एक छोट्याशा गावात अत्यंत गरीब परिस्थिती आणि आज जे नावारूपाला म्हणजे संघर्ष करून जे त्यांनी मिळवलेलं आहे कदाचित ते तुम्हाला सगळ्यांना नाही जमलं. त्यामुळे संघर्ष हा वेगळा भाग असतो. परंतु आपण काम करत असताना ज्या सचोटीने काम करतो, ज्या समर्पित भावनेने काम करतो त्याचे रिटर्न्स भगवंत आणि विशेष करून समाजातील सर्व लोक आपल्याला देत असतात. याचा आपल्याला सर्वांना अनुभव आहे, मलाही आहे. मला फक्त रिटायर होताना मी समाधानाने रिटायर होतोय याचा सार्थ अभिमान आहे. मी आयुष्यभर जे काम केलं अगदी मनोभावे केलं, मनापासून केलं, जीव तोडून केलं, त्याचं फळ आपल्या आशीर्वादाच्या रूपाने मला मिळालं. मी केलेलं काम, माझा सर्व 35 वर्षाचा सेवेचा कालावधी मी सर्व माझ्यावर प्रेम करणारे लहान थोर जी मंडळी आहे त्यांना समर्पित करतो. माझा संपूर्ण सेवा माझे आईवडील यांनी फार म्हणजे कथा कादंबऱ्या शोधते अशा प्रसंगातून मला उभं केलेलं आहे. मला काही दिवस माझ्या जीवनातले असे आठवतात की त्या दिवशी मला खायला नाही मिळालेलं, न खाता मी झोपलेलो असेल. असे प्रसंगही माझ्या जीवनात गेलेले आहेत. आणि त्यावेळेस अशी परिस्थितीत सुद्धा त्यांनी केलेले संस्कार, त्यांच्या संस्काराची, त्यांच्या विचारांची, त्यांच्या कष्टाची प्रेरणा हीच मला उभं करण्यात या प्रेरणेने मदत केली. आणि त्या प्रेरणेतून मी शिक्षकाच्या माध्यमातून माझ्या विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न केला, हे मात्र खरं. आणि म्हणून मी माझा संपूर्ण सेवा काळ माझ्या आईवडिलांना, आपल्या सर्वांना समर्पित करतो. आणि आपण माझ्या कार्यक्रमाला आला, एवढ्या 45 डिग्री तापमानामध्ये आला, त्यासाठी आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. मी खूप छोटा माणूस आहे, मी राजकारणी नाही, मला कुठल्याही राजकारणाची पार्श्वभूमी नाही, दूरपर्यंत माझ्या घराण्यात राजकारण नाही. मी शाळेच्या बाहेर पण आमच्या संघटनेत कधीही राजकारणात गेलो नाही. आई बापू नेहमी म्हणायचे, काका लागतात माझे, की तुमच्यासारख्या लोकांनी संघटनेत आलं पाहिजे, विशेष करून मुख्याध्यापक संघटनेमध्ये. पण तिकडे गेलं तर शाळा ओस पडते आणि शाळेकडे आपले निष्ठा असल्या कारणाने, आपले कर्तव्यावर जास्त निष्ठा असल्या कारणाने शाळेमध्ये जास्त गरज असते. मी नानासाहेबांना माहिती, देशटे साहेबांना मला सांगायला अभिमानही वाटतो आणि त्या माध्यमातून मी कृतज्ञताही व्यक्त करतो. माझं शेवटचं ॲप्रोलसाठी किती भेण्या वाटतं. त्या शिक्षण अधिकारी माध्यमिक कार्यालयाला मी पायसुद्धा ठेवला नाही. माझे मित्र आणि माझे सहकारी राहुल सर त्यांनीच ते नानासाहेबांना फक्त सांगितलं आणि तिकडूनच ते ॲप्रोल येऊन गेलं. मी कधीही कुठेही फेटा मारला नाही. कुणाच्या माफ करा तो शब्द चुकीचा असेल किंवा बरोबर असेल, पिशव्या वाहिल्याने फक्त माझ्या शाळेतच काय ते मला करता आलं ते केलं. असं असून सुद्धा आपण एवढी मोठी मंडळी माझ्यावर प्रेम करून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, मी खरंच धन्य झालो. मी शब्दात मला व्यक्त करता येत नाही कृतज्ञता, पण विश्वास ठेवा, माझ्या हृदयात आपल्यासाठी कृतज्ञता आहे. मी कृतज्ञता व्यक्त करतो. परमेश्वर आपल्याला दीर्घायुष्य देऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. तरुण विद्यार्थ्यांचे तुमच्या सेवेची व्हायचे, मला वाटतं हे सगळ्यात मोठं पारितोषिक आपले आहे. आपण आपल्या 35 वर्षाच्या सेवेत प्राचार्य म्हणून मोराण्याची जी सैनिक शाळा आहे, त्या निमित्ताने मोठा भाऊ ज्यांची आठवण येते ते आमच्या गावचेच होते, माझे चांगले मित्र होते. आणि त्या सैनिकी शाळेत आपण प्राचार्य म्हणून 35 वर्ष सेवा केली. आपल्या आपण अनेक विद्यार्थी घडले. या देशात आदर्श शिक्षकांना सगळ्यात जास्त गौरव मिळालेला आहे. आणि म्हणून माजी राष्ट्रपती त्यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा होतो.
इतिहासात अनेक आपल्या शिक्षकांच्या माध्यमातून अनेक कर्तृत्वान विद्यार्थी तयार होतात आणि सैनिकी शाळेचं मॅन्डेट तेच आहे की आपण विद्यार्थ्याला त्याचं शैक्षणिक ज्ञान देता देता त्याचे लिडरशिप क्वालिटीज कसे इन्स्टिल होतील, समाजात कुठल्याही क्षेत्रात जाताना त्याने किती भक्कमपणे बाजू मांडावी आणि आयुष्य जगावं, हे खरं शिक्षण अशा सैनिकी शाळेच्या माध्यमातूनच होतं. आपल्या सैनिकी शाळेच्या माध्यमातून आत्ता धुरा आमचे मित्र बाळासाहेब बलाने यांनी घेतलेली आहे आणि बाळासाहेब बलाने जिथं हात घालतात ते तिथं यशस्वी होतात. आणि म्हणून या सैनिकी शाळेच्या जी प्रतिष्ठा आहे, जे रेप्युटेशन आहे, ते बाळासाहेब बलानींच्या नेतृत्वात पुन्हा वाढेल. शरद पाटील सर आपल्याला सांगतो, भारत सरकारचं हे धोरण राहिलेलं आहे. आपण NCC चालू केली, 15 लाख कॅडेट आहेत, 15 लाख. त्याच्या मागे उद्देश हाच आहे, भविष्यातली लिडरशिप या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तयार व्हावी. मग ती आर्मीची लिडरशिप असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल आणि अशा अनेक शैक्षणिक शाळा, सैनिकी शाळा आहेत, त्याच्या माध्यमातून आर्मीमध्ये मोठ्या प्रमाणात आपले जवान तयार होतात.